नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? हे बघा, मी एक ब्लाऊज शिवत होते, त्याचा गळा म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. एक गोल गळा आहे, ब्लाऊजचा गोल गळा कापून घेतला आहे आणि आपण तो कापड अस्तरवर ठेवून त्याला आता आपण शिलाई मारणार आहोत. हे गोल गळ्याला आपण इतक्या सुंदर पद्धतीने डिझाईन बनवू शकतो की तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवून देतो. साधासा गोल गळा पण खूप सुंदर असा दिसतो. हे बघा, आता आपण गळ्याला गोल प्रकारे शिवून घेतलेला आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण आता हे कापून घेणार आहोत. आणि कापून झाल्यावर जिथे गोल भाग येतो, ब्लाऊजचा गळ्याचा भाग येतो, तिथे जिथे गोल गोल आहे तिथे आपल्याला त्याला नॉच मारून घ्यायचे आहे पूर्ण ठिकाणी. म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज पलटी मारतो तेव्हा ते चुन्या येत नाही. हे बघा, त्यानंतर मी खाली पण कमरेच्या बाजूलाही मी शिलाई मारून घेतलेली आहे. कसं, एकाच वेळेस जर आपण दोन्ही शिलाई मारल्या आणि ब्लाऊज पलटी केलं तर आपल्याला एक्स्ट्राची दुसरी पट्टी लावायची गरज पडत नाही. हे बघा, अशा प्रकारे आता आपण याला कापून घेऊया. तुम्ही पण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्की ही ब्लाऊजची डिझाईन नक्की आवडेल. हे बघा, अशा प्रकारे आता आपण याला ब्लाऊजला आपण सरळ करून घेऊयात. हे बघा, आता ब्लाऊजला मी सरळ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडीशी प्रेस मारून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित गळा असा बसतो. हे बघा, आणि अशा प्रकारे त्याला शिलाई मारून घेत आहे मी. दाब शिलाई म्हणतो आपण याला. वरतून अशी मारून घ्यायची आहे. त्यानंतर मी कमरेच्याही बाजूला याला खालून दाब शिलाई मारून घेते, म्हणजे कसं ते व्यवस्थित फिनिशिंगने बसते एकदम व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे याला आपण शिलाई मारून घेऊया. त्यानंतर आता आपण याला टक्स मारून घेणार आहोत. टक्स मारून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर साईडला पूर्ण पॅकिंग जे आहे ते आपण करून घेऊया. गळ्याच्या मुंड्याच्या साईडलाही शिलाई मारून घेऊया. शिलाई मारताना हाताने व्यवस्थित कापड हळूहळू सरळ करायचं आहे, म्हणजे कुठेही छोटी मोठी प्लेट वगैरे पडत नाही. हे बघा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे आपण सगळीकडे पॅक करून घेणार आहोत. आणि हे बघा, एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण कैचीने कापून घेऊया, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर दिसते. हे बघा, आता त्यानंतर आपल्याला 4 इंचाचा एक टक्स मारून घ्यायचा आहे. 4-4.5 इंचाचा आपण एक टक्स मारून घेऊया. हे बघा, असा टक्स मारून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला आपण टक्स मारून घेऊया. टक्सवरती डबल शिलाई टाकायची, म्हणजे शिलाई शक्यतो ओपन होत नाही डबल शिलाई असल्यावर. असंच दुसऱ्याही बाजूला आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे. बघा, आता माझे दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत. हे बघा, एक 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे. लांबच्या लांब सरळ कापडचं घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून त्याच्यावर शिलाई मारायची आहे. कॉर्नरवरून शिलाई मारायला घ्यायची आहे. बघा, व्हिडिओ तुम्ही बघू शकता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं करा. कदाचित मी एक्सप्लेन करताना माझे शब्द कदाचित काहीतरी चुकत असतील, पण तुम्ही व्हिडिओ डिटेलमध्ये बघितली तर तुम्हाला पूर्णपणे अंदाज येईल आणि तुम्ही अशाच प्रकारे सुंदर डिझाईन शिवू शकता. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा प्लीज. माझे चॅनल नवीन आहे, त्याला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट, एक सबस्क्राईब, एक लाईक माझं आयुष्य बदलू शकतं. तर तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला कापून घ्यायचं आहे. हे 1.5 ते 2 इंचाची पट्टी आहे, त्याचे आपण छोटे कापून घेऊया याचे. हे बघा, अशा पद्धतीने हे कापून घ्यायचे आहे. त्यानंतर गळ्याच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून हे पूर्ण गळाभर लावून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता हे याला गळ्यावर लावून घेऊया. इथे असं गळ्याला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित सारख्या मापाचे सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. एक मणी, म्हणजे एक छोटा मणी त्या दोघांमध्ये फिट होईल एवढं अंतर त्याला सोडायचं आहे आणि या पद्धतीने सर्व पट्ट्या लावून घ्यायच्या. हे बघा, आपण आता सविस्तर याला पूर्ण गळ्याला आपण याला लावून घ्यायचे आहेत. सगळीकडे समान माप सोडायचं आहे, कमी जास्त करायचं नाही. जर आपल्याला व्यवस्थित अंदाज नाही आला तर आपण पाव इंचाचं सगळ्यांमध्ये अंतर निशाण मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या व्यवस्थित सगळे पट्ट्या लागल्या जातील. हे बघा, अशा पद्धतीने लावून झाल्या. त्यानंतर ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही पट्टी तयार करायची आहे. ॲक्च्युली या दोघांच्या मधली जी क्लिप होती ती व्हिडिओ डिलीट झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही, पण मी नेक्स्ट टाईम दाखवेल तुम्हाला. पण आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि छोटे असे त्याला प्लेट्स टाकत द्यायचे, एकाच दिशेला सगळे, आणि सारख्या साईजचे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत. म्हणजे एकाच सारख्या सगळ्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत.
हे बघा अशा पद्धतीने प्लेट चुन्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला सगळीकडे. हे बघा अशा टाकून चुन्या मारून घेतल्या. हे बघा ब्लाऊजचं असं वन साईडला आपल्याला निशाण लावून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि हे बघा जसे व्हिडिओत मी दाखवते आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याला गळ्याच्या शेजारी लावून त्याला शिवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथून कापून घ्यायचं आहे. आपण ही वन साइडेड अशी डिझाईन तयार करतो. हे बघा इथे आपल्याला इथून कापून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा नक्की आणि असंच तुम्ही करा. शिवून बघा, तुम्हाला हे ब्लाऊज खूप आवडेल आणि दिसायला एवढं सुंदर दिसतं ना, खूप सुंदर दिसते हे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्यायचे आहे प्लेट्स. एकसारख्या जर प्लेट आल्या ना तर एवढे सुंदर दिसतात सगळ्या. बघा खूप सुंदर दिसतात. हे बघा अशा पद्धतीने याला शिवून घ्यायचं आहे. हे बघा तयार झालं आहे. आता आपण याच्यावरती लेस लावून घेऊया. हे बघा तुम्ही लेस लावते, गोल्डन कलरची लेस आहे. तसे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्येही कलर वापरू शकता, पण मी गोल्डन कलरचा लेस वापरत आहे. हे बघा खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. मी पुन्हा तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते की माझे हे चॅनल नवीन आहे. ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं तर मी याच्या आधीही एक चॅनल खोललं होतं. तिथेही माझे 2-2.5 हजार सबस्क्रायबर झाले होते, पण चॅनलला व्ह्यूज येत नव्हते. त्यामुळे चॅनलचं जो कॅटेगरी काय असतं कॅटेरिया ते काही माझं पूर्ण झालंच नाही. त्यामुळे तेही चॅनल माझं बंद झालं. पण कृपया ह्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून मला यश मिळेल. हे बघा आता कमरेच्याही साईडने आपण लावून घेऊया. तुमच्या सगळ्यांचा मला सपोर्टची खूप गरज आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे लावून घेऊया. हे बघा आता यांच्या मध्ये आपल्याला एक मणी लावून घ्यायचं आहे. हे बघा म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगत होते की अंतर असं गॅप एकदम सारखे ठेवा जेणेकरून तिथे एक मनी फिट होईल. कारण की कमी जास्त झालं ना तर तिथे मनी बसणार नाही. जर जास्त अंतर पडलं मग तिथे 2 मणी लावावं लागेल, कमी अंतर पडलं तिथे मनीच बसणार नाही. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटले की जेव्हा आपण ह्या पट्ट्या छोट्या छोट्या लावू तेव्हा आपण सगळीकडे सारखं अंतर ठेवायचं आहे. किंवा तुम्ही अशा वेळेस जर ह्या समान अंतर सुरुवातीला पहिल्यांदाच करत असाल अशी डिझाईन तर तुम्ही 1.5 इंचाचं सगळ्यांमध्ये अंतर ठेवा. तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.